हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. फाइंड के इफ पी क्यू पॅरलल आर एस अँड पी 2,4 क्यू 3,6 आर 3,1 एस 5, के. आता आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. प्रथम आपण हे एक्झाम्पल समजून घेऊ. आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा एक्झाम्पलमध्ये, लाईन पी क्यू आणि लाईन आर एस या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत आणि पॉईंट पी आणि पॉईंट क्यू त्याचप्रमाणे पॉईंट आर आणि पॉईंट एसचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला एस या पॉईंटचा जो वाय कोऑर्डिनेट आहे या के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, लाईन पी क्यू पॅरलल लाईन आर एस या दोन्ही लाईन्स काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत आणि जर दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप काय असतो, इक्वल असतो. म्हणजे स्लोप ऑफ लाईन पी क्यू आणि स्लोप ऑफ लाईन आर एस इक्वल असणार आहे. आता आपल्याला पॉईंट पी, पॉईंट क्यू, पॉईंट आर आणि पॉईंट एसचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आता या दोन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजेच यांचे स्लोप इक्वल असणार आहेत. मग आपण स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल्स टू स्लोप ऑफ लाईन आर एस लिहून स्लोपचा फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करू. आता लाईन पी क्यूचा स्लोप काढताना आपण पीचे पॉईंट्स x1 y1 कन्सिडर करू आणि क्यूचे पॉईंट्स x2 y2 कन्सिडर करू आणि आर एस या लाईनचा स्लोप काढताना आपण आरचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि एसचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण हे पॉईंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. p 2,4 q 3,6 R 3,1 and S 5, K. आता आपल्याला या के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपल्याला काय दिलेलं आहे पहा, लाईन पी क्यू पॅरलल लाईन आर एस, लाईन पी क्यू पॅरलल लाईन आर एस. आता या दोन लाईन्स पॅरलल आहेत म्हणजेच यांचे स्लोप्स इक्वल असणार आहे. पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप्स. आपल्याला माहित आहे की जर दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स काय असतात, इक्वल असतात. म्हणून काय लिहिलं आपण, पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप्स. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल्स टू स्लोप ऑफ लाईन आर एस. आता आपण स्लोपचा फॉर्म्युला यूज करू. स्लोप ऑफ लाईन पी क्यू फॉर्म्युला काय आहे आपला, y2 - y1 अपॉन x2 - x1. आता पीचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. x1 y1 x2 y2. मग y2 - y1, y2 किती आहे पहा 6, y1 किती आहे 4, म्हणजेच काय लिहिते 6 - 4 अपॉन x2 - x1. x2 किती आहे 3 - x1 किती आहे 2, 3 - 2 इज इक्वल्स टू स्लोप ऑफ लाईन आर एस. आता आरचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि एसचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. आता स्लोप ऑफ लाईन आर एस फॉर्म्युला काय आपला, y2 - y1 अपॉन x2 - x1. मग y2 किती आहे पहा k मायनस y1 किती आहे 1, म्हणजेच काय येईल आपलं k - 1 अपॉन x2 - x1. x2 किती आहे पहा 5 मायनस x1 किती आहे 3, 5 - 3. 6 - 4 किती येईल 2 अपॉन 3 - 2 किती येईल 1 इज इक्वल्स टू k - 1 अपॉन 5 - 3 किती येईल 2. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 इंटू k - 1 इज इक्वल्स टू 2 इंटू 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. आता 1 जर आपण k - 1ला मल्टिप्लाय केले तर आपल्याला काय मिळेल, k - 1च मिळेल इज इक्वल्स टू 2 × 2 = 4. आता हे -1 आपण या साईडला घेऊ. इथे 1चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर +1. देअरफॉर k इज इक्वल्स टू 4 + 1. देअरफॉर k इज इक्वल्स टू 4 + 1 किती येईल 5. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.